नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्री सुपर बी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 1 एप्रिल 2026च्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींचा आढावा घेणार आहोत, ज्या तुमच्या आगामी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। चला तर मग सुरू करूया। आजच्या भागात आपण आपत्ती व्यवस्थापन, अंतराळ प्रशासन, पर्यावरण आणि सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत। आपत्ती व्यवस्थापन, नालंदा मंदिर चेंगराचेंगरी। आपण बिहारमधील नालंदा येथे झालेल्या दुःखद चेंगराचेंगरीबद्दल जाणून घेऊया। माघरा गावातील मां शीतला मंदिरात बॅरिकेड्स तुटल्यामुळे 8 महिलांचा मृत्यू झाला। आकडेवारीनुसार गेल्या 3 दशकात भारतात सुमारे 4000 चेंगराचेंगरींच्या घटना घडल्या आहेत। चेंगराचेंगरीची कारणे। चेंगराचेंगरीस कारणीभूत ठरणारे घटक दिले आहेत। यामध्ये अपुरे गर्दी नियंत्रण, बॅरियर्सचे कोसळणे, खराब नियोजन आणि अफवा यांचा समावेश होतो। कॉम्प्रेसिव्ह एस्फिक्सिया म्हणजे श्वास गुदमरणे हे अशा घटनांमधील मृत्यूचे मुख्य कारण असते। आव्हाने आणि NDMA मार्गदर्शक तत्त्वे। भारतीय मेळाव्यांचे अवाढव्य स्वरूप आणि नियमांकडे दुर्लक्ष करणे ही मोठी आव्हाने आहेत। NDMAच्या मार्गदर्शक तत्वांनुसार गर्दीवर देखरेख ठेवण्यासाठी CCTV आणि ड्रोन्सचा वापर, स्वतंत्र आपत्कालीन मार्ग आणि क्षमता मॅपिंग करणे अनिवार्य आहे। पुढील मार्ग आणि निष्कर्ष। उपाययोजनांमध्ये AI आधारित शास्त्रीय क्राउड मॉडेलिंग, इलेक्ट्रॉनिक तिकीट प्रणाली आणि स्वयंसेवकांसाठी विशेष प्रशिक्षणाचा समावेश आहे। निष्कर्ष असा की शास्त्रोक्त व्यवस्थापनाशिवाय मोठे मेळावे नेहमीच हाय रिस्क झोन राहतील। विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ प्रशासन। अंतराळ प्रशासनातील वाढत्या गर्दीवर चर्चा केली आहे। 1967चा आउटर स्पेस ट्रीटी हा या कायद्यांचा मुख्य आधार आहे, जो राज्यांना त्यांच्या खासगी संस्थांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरतो। प्रशासनाचे महत्त्व। उपग्रहांची टक्कर टाळण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी अंतराळ सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांची गरज आहे। अंतराळातील एक कचऱ्याचा लहान तुकडाही सक्रिय उपग्रह नष्ट करू शकतो। प्रशासनासमोरील आव्हाने। मिशन संपल्यावर उपग्रह नष्ट केला की नाही हे तपासण्याची कोणतीही यंत्रणा नाही। तसेच अनेक ऑपरेटर नियमात सवलत देणाऱ्या देशांमध्ये आपली नोंदणी करतात, ज्याला फोरम शॉपिंग म्हटले जाते। पुढील मार्ग आणि भारताची भूमिका। जागतिक स्तरावर एक समान परवाना अटी आणि अनिवार्य डेटा शेअरिंगची शिफारस केली आहे। भारताने आपल्या स्वतःच्या अंतराळ कायद्यात या जबाबदाऱ्या स्पष्ट करणे आवश्यक आहे। संस्कृती आणि पर्यावरण। पूर्वांचल महोत्सव माटी 9। उत्तर प्रदेशातील पूर्वांचलच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी आयोजित माटी 9 महोत्सवाबद्दल माहिती आहे। याची थीम माटी असून लोककला आणि स्थानिक बोलींना प्रोत्साहन देणे हे याचे उद्दिष्ट आहे। पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे। नागोया प्रोटोकॉल। नागोया प्रोटोकॉलचा संदर्भ आहे। जैवविविधता अनुपालनात भारताने जागतिक आघाडी घेतली असून जगातील 56% जास्त अनुपालन प्रमाणपत्रे IRCCs भारताने जारी केली आहेत। IRCC प्रक्रिया। आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त अनुपालन प्रमाणपत्रांची कार्यपद्धती स्पष्ट केली आहे। हे प्रमाणपत्र उपयोगकर्त्याने अनुवांशिक रसायनात कायदेशीरपणे प्रवेश मिळवल्याचा पुरावा असतो। आर्टेमिस 2 मोहीम। नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेबद्दल माहिती आहे। ही पहिली मानव चंद्र मोहीम असून 4 अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा करून परत येतील। हे मानवाने आजवर गाठलेल्या अंतरापेक्षा सर्वात दूरचे अंतर असेल। सुरक्षा। NGOPV शची। भारतीय नौदलाच्या पहिल्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेसल शचीबद्दल माहिती दिली आहे। ही स्वदेशी बनावटीची नौका सागरी सीमांचे रक्षण आणि शोध व बचाव कार्यासाठी वापरली जाईल। भवसागर संदर्भ केंद्र। कोची येथील भवसागर संदर्भ केंद्राचा उल्लेख आहे। हे केंद्र खोल समुद्रातील जैवविविधतेसाठी डीप सी फॉनासाठी राष्ट्रीय भांडार म्हणून घोषित करण्यात आले आहे। आपल्याला अशा प्रकारच्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी ॲग्री सुपर बी अकॅडमीला फॉलो करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।